एकीकडे सुरेश धस आणि वाल्मिक कराड सुरेश धस यांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंच्या विरोधात मोर्चा उभा केलाय, तर दुसरीकडे अंजली दमानिया यांनीही या दोघांचा पिच्छा पुरवलाय। आता तर अंजली दमानिया या बीड जिल्ह्यातच ठाण मांडून बसल्यात। वाल्मिक कराडला अटक आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा या दोन गोष्टी साध्य झाल्याशिवाय मागे हटणार नाही असं दमानिया यांनी स्पष्टपणे सांगितलंय। अंजली दमानिया यांनी पोलीस प्रशासन आणि धनंजय मुंडे यांची कशी दमछाक केली बघूया। संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी अंजली दमानियांनी बीडमध्ये ठाण मांडलंय। अंजली दमानियांच्या सत्यशोधक आंदोलनाचा आज दुसरा दिवस। दुसऱ्या दिवशी त्यांनी बीड जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे। हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असा इशारा अंजली दमानियांनी दिलाय। अतिशय गंभीर अशी माहिती मिळतेय आणि त्याचीच काही चर्चा करायला आणि माहिती घ्यायला मी कलेक्टर ऑफिसमध्ये आले होते। तर आताच्या घटकेला मला एक ज्या लिस्ट हव्या होत्या, तर मला असं कळलंय की मोठ्या प्रमाणावर काही बार्स हे वाल्मिक कराड यांचे होते, तर त्याची माहिती घ्यायला मी आता एक्साईज ऑफिसमध्ये जाते। नाही, जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहणार। त्याच्यात धनंजय मुंडेंचा राजीनामा हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे। तर आज त्यांचे मोठे मोठे खुलासे करण्याची माझी अपेक्षा आहे। बीड जिल्हाधिकाऱ्यांसोबत भेट झाल्यानंतर दमानियांनी रामदास आठवलेंचीही भेट घेतली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्व आरोपींना अटक झालीच पाहिजे अशी आठवलेंची भूमिका आहे। राज्य सरकारला किंवा पोलिसांना काही एखादी गोष्ट किंवा काही त्यामध्ये त्यांचा अंदाज येत नाही, थोडे इन्क्वायरी सीबीआयकडे जात असते, पण आता सीबीआयची इन्क्वायरीचा जो विषय आहे तो राज्य सरकारने ती शिफारस करावी लागते। पण तरीही अमित शाह एक गृहमंत्री आहेत किंवा गृह मंत्रालयाशी मी संपर्क साधणार आहे आणि गृहमंत्र्याच्या अगोदरही मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे। आणि या प्रकरणामध्ये लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत आणि आरोपी लवकरात लवकर पकडले पाहिजेत आणि जो कोणी सूत्रधार असेल त्या सूत्रधाराला लवकर पकडलं पाहिजे। पण मला या गोष्टीचं आश्चर्य वाटलेलं आहे की एवढे 22-23 दिवस होत आलेले आहे तरी कुटुंबातल्या कोणाचं स्टेटमेंट घेतलं नाही। ताबडतोब त्या कुटुंबियांची स्टेटमेंट घेतली जातात, त्यांच्या आईचं स्टेटमेंट, त्यांच्या पत्नीचं स्टेटमेंट, त्यांच्या बंधूचं स्टेटमेंट हे आता तरी लवकरात लवकर घ्यावं आणि त्यांच्या मनामधल्या ज्या शंका आहेत त्या त्यांनी ज्या मांडलेल्या असतील त्याची पूर्णपणे चौकशी करावी आणि जे राहिलेली 3 आरोपी आणि त्याचा जो सूत्रधार आहे त्याला पकडलंच पाहिजे अशी आमची मागणी आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात अंजली दमानियांनी अनेक गंभीर आरोप केलेत। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचे संबंध, बीडमध्ये दिवसा ढवळ्या बंदुकांचे बार उडवणारी टोळी, या टोळ्यांचा धनंजय मुंडेंशी असलेला संबंध आणि पोलीस प्रशासनाचा ढिम्म कारभार, अशा अनेक पैलूंचा अंजली दमानियांनी उलगडा केलाय। यानंतर फरार असलेल्या 3 आरोपींची हत्या झाल्याची एक व्हॉइस नोट अंजली दमानियांना व्हॉट्सअॅपवर आली। मात्र या दाव्याप्रकरणी बीड पोलिसांनी दमानियांनाच नोटीस पाठवली होती। हीच व्हॉइस नोट त्यांनी रामदास आठवलेंनाही ऐकवली। बीड प्रकरणात अंजली दमानियांच्या एंट्रीमुळे सत्ताधारी गटातील नेत्यांचीही कोंडी झाली आहे। त्यामुळे अंजली दमानियांची लढाई प्रसिद्धीसाठी असल्याचा आरोप अजितदादांचे नेते करतायत, तर शिंदे गटाच्या नेत्यांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण केली जाते। त्यामुळे अजित पवार गटातील नेत्यांकडून दमानियांवर निशाणा साधला जातोय। अंजली दमानियांची लढाई प्रसिद्धीसाठी असल्याचा आरोप अजितदादांचे नेते करतायत। गोष्ट असते की कुठलाही ज्यावेळेला पोलीस तपास असतो त्यावेळेला तो निपक्षपातीपणे झाला पाहिजे आणि त्याच्यामुळे कुठलाही आरोप जर धनंजय मुंडेंच्यावर सिद्ध झाला नसेल तर आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याचं कुठलंही प्रयोजन दिसत नाही, कारण कुठल्याही गोष्टीमध्ये शेवटी राजकारण येतं। खरोखर कोणाचा संबंध असेल तर त्यांच्या संबंधात बोलणं ठीक आहे, परंतु तपासामध्ये असं कधीही निष्पन्न झालेलं नाही आहे की या प्रकरणी कोणाचा तपास आहे। आतापर्यंत जी आरोपीची नावं जाहीर झालेली आहेत त्याच्यापैकी काही लोक फरार आहेत, अगोदर त्यांना अटक करायला लागेल, त्यानंतर निपक्षपाती चौकशी होईल, त्याच्यामध्ये मला कुठलीही शंका वाटत नाही। महाराष्ट्राची ती परंपरा राहिलेली आहे। सत्यशोधक आंदोलनाच्या माध्यमातून दमानियांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। रोज 10 ते 12 वाजेपर्यंत त्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उभ्या राहणार आहेत। बीडमधील गुन्ह्यांसंबंधित तक्रारी जमा करणार आहेत। याशिवाय आरोपी वाल्मिक कराडची पाळंमुळं खणून काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। यासाठी कराडशी संबंधित व्यवसायांचा कच्चा चिठ्ठा त्या बाहेर काढतायत।
अंजली दमानियांच्या या आंदोलनामुळे वाल्मिक कराड सोबत आणखी कोणाची अडचणी वाढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, बीड.